नमस्कार, मी रोहिदास AR न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. रात्री सिद्धेश्वर आवताडेंनी बोलताना असं सांगितलंय की आम्ही 500 रुपयाच्या स्टॅम्पवरती लिहून द्यायला तयार आहे की आबीच उद्या नगराध्यक्ष झाली तर स्वतः आबीच कारभार करेल. तसं विरोधकांनी सुद्धा त्याची तयारी आहे का 500 रुपयाच्या स्टॅम्पवर लिहून देण्याची, असं तर मला प्रश्न विचारतो. आता खरं तर पाहिलं तर ना ते जे त्यांचे आव्हान आहे ते हास्यास्पद आव्हान आहे. काय खरं त्या आव्हानावर गावातनं सगळ्या चर्चा सध्या चालू आहे की कारण त्यांना स्वतःला म्हणावं लागतंय की आम्ही नगरपालिकेच्या कारभारात हस्तक्षेप करत नाही. म्हणजे तुमच्यावर सिद्धेश्वर आवताडे आणि बबनराव आवताडे यांच्या कारभाराबाबत सगळ्या मंगळवाड्यात काय चर्चा आहे ती त्यांना स्वतःला समजली आहे, म्हणून त्यांना म्हणावं लागतं की आम्ही त्या कारभारात भाग घेत नाही. साधं उदाहरण मार्केट कमिटीच्या गाड्यावरनं तुम्हाला लक्षात आलं, मग आम्ही भाग घेत नाही. इथले गाडेधारक भयभीत झालेत, इथले हातगाडीवर धारक जे काय लहान टपरी धारक भयभीत झालेत. उद्या जर हे सत्तेवरती चुकून आले तर आमचं मार्केट कमिटी खरेदी संघ ग्रामपंचायतीतल्या सारखी अवस्था होईल, ते भयभीत झालेत. म्हणून आज त्यांनी हे चालू केले की आम्ही खरं पाहिलं तर माझी मिसेस आज M.Com BEd झालेली आहे, एक उच्च शिक्षिका आहे. ते स्वतः कारभार करायला सक्षम आहे आणि तुम्ही भविष्यात निश्चितपणे पाहचाल की निश्चितपणे माझी मिसेस त्या मंगळवाडा शहर नगराध्यक्ष म्हणून निश्चितपणे स्वतः एक उत्तम कारभार करेल. मी कुठल्याही प्रकारे तिच्या कारभारामध्ये हस्तक्षेप करणार नाही. आणि मला या माध्यमातून त्यांना पण अजून एक आवाहन करायचं आहे. अजून अर्ज काढायला 3 दिवस बाकी आहेत. आता त्यांनी कसं 500 स्टॅम्पवर जे काही लिहून देतो म्हणतायत, माझं पण आव्हान आहे जे गाळेधारक आहेत मार्केट कमिटीचे त्यांच्याबद्दल सहानुभूती दाखवावी. त्याने ज्या ज्या गाळेधारकाचं डिपॉझिट द्यायचं आहे त्यांनी दिलं पाहिजे, त्यांच्यावरचा अन्याय दूर केला पाहिजे. ज्या गाळेधारकांनी सील केले गाळे ताब्यात दिले पाहिजेत. आणि अजून काय शहरात जे तुम्ही कुजबूज ऐकून घेत असाल की कोणाच्या जमिनी असतील, कोणाची घरं असतील, कोणाचं अजून काय असेल, ते त्यांनी जर 10 तारखेच्या आतमध्ये त्या लोकांना बोलून जर माघारी दिलं तर मी माझ्या बायकोचा अर्ज काढून त्यांना बिनविरोध करून द्यायला तयार आहे. आत्ता असं 500 रुपयाच्या स्टॅम्पवर मी तुमच्या समोर लिहून देतो.